हाय तर वेलकम बॅक मित्रांनो. तुमचं कसं चाललंय कमेंटमध्ये एकदा नक्की सांगा. मी एक अशा ठिकाणी आलो का जिथं आल्यानंतर फार मन तृप्त होईल. 10-15 दिवसांसाठी कॉलेजला पण सुट्टी होती. मित्रांनी ठरवलं का थोडंसं शहराच्या बाहेर यायचं म्हणून. या बरेच जण विचारत होते की लोकेशन कुठे. ही लोकेशन सायकिंडीच्या अळवाडी गावामध्ये येते. आणि आमचं मित्रांचं ठरलं होतं काहीच नाही करायचं म्हटल्यानंतर फक्त डोंगरावरती आलो. बघितल्यानंतर अशी सुंदरसं संगमनेर सिटी आणि त्याच्याच पाठीमागे असे भले मोठे डोंगर का बार विचारायचेच नाही. एवढ्यात माझा मित्र बोलला की गावामध्ये एकदम खतरनाक मंदिर आहे का, तुम्हाला आवडन म्हणून. गावामध्ये आल्यानंतर मी एक्सपेक्ट पण नव्हतं केलं की एवढं खतरनाक मंदिर असेल. त्याच्याच मंदिराच्या लेफ्ट साईडला एक लग्नाचं कार्यालय पण आहे आणि त्याच्या पुढे सुंदरसे असे 2 मंदिर आहे. यार थांबा अजून तर मेन सीन बघायचाच राहिलाय तुम्हाला. फर्स्ट टाइम अशा शिडीवरनं चालत होते कारण की आमच्या इकडे असे सुप्रसिद्ध असे मंदिरं नाहीये. आणि मंदिराच्या पुढे एवढं संस्कृती आणि एवढं सुंदर असं कुंड आहे का बार विचारायचंच नाही. या कुंडामध्ये आंघोळी करण्यासाठी लांबनं लोक येतात. मंदिरामध्ये प्रवेश केल्याप्रमाणे असं सुंदरसं सांस्कृतिक कासव दिसतं. त्याच्या पण पाया पडलो आणि आतमध्ये गेलो. मग कसा वाटला, मनाला तृप्त होईना असा आवाज वाटला का नाही. परत एकदा पुढे आल्यानंतर असं छोटंसं कासव आहे, त्याच्या पण पाया पडलो. आणि मंदिराच्या थोडंसं आतमध्ये आल्यानंतर मंदिराचा सगळ्यात मोठा घंटा दिसला मला. आमचे नंदी बाबा त्यांच्या पण पाया पडलो. आणि या मंदिरामध्ये क्षणावरती घंटे. मंदिराच्या आतमध्ये आल्यानंतर ही मेन शिवलिंग. मग काय मी पण जाऊन पाया पडलो. यार तुम्हाला दाखवायला फक्त एका हाताने पाया पडलो, नाही तर मग दोन्ही हाताने पाया पडावं लागतं. आणि त्याच्याच पुढे आल्यानंतर कोण सायखिंडीचे त्यांनी ह्या कोणची नावं सांगायची. हे एक देवे, यांच्या पुढे एक पादुका ठेवलेली आहे. आणि राईट साईडला पण एक आहे आणि त्यांच्याच लेफ्ट साईडला पण एक आहे. नक्की सांगायचं कुणी विसरायचं नाही. आणि हे कोण आहे हे पण कमेंटमध्ये सांगायचे, कारण की आपली संस्कृती. यार आतमध्ये एक मोठंसं मंदिर आहे, त्याच्यामध्ये पण असे मोठमोठ्या मूर्ती लावलेल्या आहे. यांचं पण तुम्हाला नाव कमेंटमध्ये सांगायचे कोण आहे नाही. मित्राकडून थोडीशी माहिती काढली या कुंडाबद्दल. मित्र बोलला की लांबनं 3-3 किलोमीटरवरनं इथं आंघोळीसाठी लोक येतात. तुम्ही कधी व्हिजिट करणार लवकर या. आता आम्ही इथून निघतो कारण की आता आम्हाला झालाय टाइम. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला तो पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या इंस्टाग्रामच्या अकाउंटला फॉलो जर केलेलं नसेल फॉलो करा आणि युट्यूबला वरती पण सबस्क्राईब करा. आणि आता मी भेटतोय एका नव्या ब्लॉग मध्ये. बाय मित्रांनो.